एवढी एक चूक माझी पोटात घ्या, आय स्वेअर मी परत काहीच असं नाही करणार. मधुकरराव या ना, बसा. नाही असू दे. देखो शर, खरं तर मी इथे आलो होतो, एक बोलायचं होतं. पण तुम्ही आधी बसून घ्या, उभे कशाला? या बसा. आई बसा. अंजली, अगं बाबा आणि आत्या आता उन्हातनं आलेत, त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. हो बघा ना, त्यांना बघून इतके हॅपी झाले ना, मी विसरूनच गेले. आणते लगेच, आत्या आलेच. आई कशी आहेस तू? मी बरी आहे बाळा. खरं तर इथे येण्याचं एकच कारण होतं. मला माफ करा. हो मामा, काय करताय? हात का जोडताय तुम्ही? तुमच्या नजरेला नजर पण मी मिळू शकत नाहीये. मामा हो, काय बोलताय तुम्ही? हे बघा, खरं तर हे जे काही घडलंय त्याचा जेवढा धक्का आम्हाला बसलाय तेवढाच तुम्हालाही बसला असणार. आय नो. शेवटी मी मुलीचा बाप पडलो ना, त्या वेळेवरती आळा नाही घालू शकलो मी. तुम्ही शांत व्हा. या बसा, आपण बसून बोलूयात. आई प्लीज या मामा. या ना, बसा तुम्ही. बघा, जे काही व्हायचं होतं ते सगळं झालंय ना आता मामा. अंजली आणि ओमीने जे काही केलंय ते चुकलंच आहे, नो डाऊट. पण ॲज अ फॅमिली आता आपण त्यांची ही चूक पोटात घालायला हवं. त्यानुसार पण लग्न अशी जबरदस्तीने नाही होत हो. खरं तर नाहीच जुळायला पाहिजे, पण आता जे घडलंय ते स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये मामा. आणि मामा, एक वडील म्हणून तुझी काय अपेक्षा होती? की अंजलीचं चांगल्या घरात लग्न व्हावं, चांगल्या मुलाशी लग्न व्हावं. तुझी ती अपेक्षा पूर्ण झाली आहे ना आता, मग एवढी चिंता कसली करतोस? लग्न जर का सगळ्यांच्या मर्जीनं झालं असतं ना तर गोष्ट वेगळी होती. पण दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू से मामा. आता हे सगळं का झालंय, कसं झालंय याचा विचार करण्यापेक्षा आपण यांचं फ्युचर कसं चांगलं होईल याचा विचार करूयात ना. पांडुरंगाचं भक्त आहे हो. कधी कोणाला 5 पैशासाठी सुद्धा फसवलं नाही मी. पण माझ्या मुलीने तुमच्या सगळ्यांची फसवणूक केली हो. तुम्ही ना उगाच स्ट्रेस घेताय. मी सिरियसली सांगतोय, तुमच्याबद्दल आमच्या मनात 1% पण राग नाहीये. ट्रस्ट मी. नाही अगदी बरोबर बोलतोय तेव्हाच. आणि मधुकरराव, असं बघा की ह्या मुलांनी जे काही केलंय ते ना तुम्हाला माहिती होतं ना आम्हाला. मग सगळा दोष तुम्ही स्वतःकडे का घेताय? हो ना, आणि आता आम्ही सगळा राग बाजूला सारून अंजलीला स्वीकारलंय. आमच्यासाठी जशी सई आहे तशी अंजली सुद्धा आहे. बघा, तुम्ही सगळी भली माणसं आहात. पण माझ्या मुलीमुळे तुम्हाला जो काही मनस्ताप होईल ना. ऑप्स, असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी इथे या सगळ्यांना त्रास देईल असं वाटतंय तुम्हाला? मामा, या घरात मी पण हे विसरलास का तू? आणि मी असताना आमच्या घरातल्यांना मनस्ताप होईल ना, असं काही होऊ देणार नाही. आणि मला तुझी काळजी कळते, पण मी अंजलीची मोठी बहीण आहे, तिला मी चुकीचं वागू देणार नाही.
आणि जरी तिने चुकीचा वागण्याचा प्रयत्न केला तर सावरायला मी आहे ना. आणि असंही अंजली हुशार आहे, हळूहळू शिकेल ती. आणि एक गोष्ट विसरतोच आहे आपण, या दोघांचं प्रेम आहे ना एकमेकांवर खूप. मग करूयात ऍक्सेप्ट यांना. आणि मुळात होमी माझा लहान भाऊ आहे, त्याच्या वतीने मी तुम्हाला प्रॉमिस करतो मामा, तुमची मुलगी आमच्या घरी खरंच खूप सुखी राहील. हो हो. देवांशराव सई, तुम्ही हे बोलून माझ्या मनावर सोडजं हलकं केलं. येतो आधी. हो असं कसं? नाही आता जेवूनच जा. इथे येण्यासाठी सगळं बळ मी कसं एकवटवलंय असं मला माहिती. होप सो. पाणी तर पिऊन जा. लग्नानंतर लेकीच्या घरचं पाणी पण पित नसतात. येतो आम्ही. मी तुम्हाला सोडायला येतो. नाही नाही, खरंच नको जाऊ आम्ही. चलतंय. आवडला ना परफॉर्मन्स? अंजली मॅडम, भांडी पडली ती घासून घ्या. स्वीट. काय चाललंय तुझं? कामं सोडून हा टाइमपास करत बसलीयस? ए, तू तुझे काम कर ना, जा. ठीक आहे. येस. आता ही सगळी भांडी घासून काढायची, तेही पटापट. कळलं? सई, तू ना स्वतःला जास्त जास्त कुठे येतं ग ही भांडी? घासेन मी, तेच म्हणतेय तुला. तुला माहितीये ना मला भांडी घासायला खूप आवडतं. हो ना, मग घास. चला जेवणाच्या तयारीला लागूया. नाही आई, त्याची काही गरज नाही. मी आणि अंजली आहोत ना, आम्ही मिळून स्वयंपाक करू. हो ना अंजली? हो हो, करू. नक्की? हो आई, तुम्ही जा आणि आराम करा. बरं, चालू द्या तुमचं. आणि काही लागलं तर हाक मारा. हा, करतो आम्ही. आई, काय ग? तुम्हाला चहा हवाय का? नाही नको आता. ठीक आहे.
सई तुम्ही ना कमाल आहात. इकडे मला ओमीचं टेन्शन यायला लागलं होतं की अंजलीशी लग्न करून त्याने स्वतःचं आयुष्य बरबाद करून टाकले, पण तुम्ही काय हार मानली नाही. आता तुम्ही अंजलीला सुधारूनच गप्प बसा. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू सई. ऐको अंजली, काय आता सई झाली ना बाई, सगळी कामं झाली. हा काय आहे तुझं? म्हणजे तू आज ठरवलेस का कामं सांगून सांगून माझा मर्डर करून टाकायचा? हा? झालं तुझं? मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे आधी. काम सांगायला नाही आली आहे मी तुला. मला माहिती आहे तू दिवसभर खूप कामं केली आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे, तू आता जा आणि आराम कर. जेवण मी बनवेल. ते करणारच आहे मी. मला परमिशनची गरज नाहीये तुझ्या, कळलं ना? मोठी मोठी जाऊबाईचा रॉब झाडते. नाही, युअर राईट मिस्टर शिर्के. आपण लवकरच कामाला सुरुवात करू, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी पण डिस्कस करता येतील. नाही ठीक आहे ना, मग आपण मीटिंग शेड्यूल करू. मी PA ला बोलतो माझ्या. हा शेड्यूल करायला लावतो त्याला. चालेल चालेल चालेल. ओके या ओके देन. चला सी यू बाय बाय. सई एक कॉफी आणा ना प्लीज. अरे वा, क्या बात आहे. तुम्हाला कसं कळतं माझ्या मनातलं? बायकोला नवऱ्याच्या मनातलं सगळं काही कळतं. या बसा. कशी झाली आहे? वाव, परफेक्ट, एकदम तुमच्यासारखी. तुम्ही पण घ्या, जमला असाल ना जावेची शाळा घेऊन. दबून कसं चालेल? शिक्षिका आहे ना मी, आणि शिकवणं माझ्या रक्तात आहे. हो, पण मी हे सगळं मोठेपणा मिरवण्यासाठी नाही करत आहे. तिला जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून करते. काही चुकत नाहीये ना माझं? अजिबात नाही. सी तुम्ही जे काही करताय ते आपल्या आपल्या घरासाठीच करताय, आणि या घरातली सून म्हणून तुम्ही जे जे काम करता ते तुम्ही तिला करायला सांगता. यात चुकीचं काय असू शकणार? तर अंजली या घरची सून आहे म्हणल्यावर तिला या घराची जबाबदारी घ्यावीच लागेल. पण फक्त या जबाबदारीची जाणीव अंजलीला होऊन चालणार नाही. ओमीला पण याची जाणीव व्हायला हवी. उत्साहात लग्न करून आलाय तो, पण ते निभावणं किती मोठी गोष्ट आहे याची आयडिया नाही ना त्याला अजून. देवन शिकेल ना तो हळूहळू. शिकायलाच हवं त्याने. लग्न केलंय त्याने आता. असं टाइमपास करून चिल करून नाही चालणार आता. त्याला आता रिस्पॉन्सिबल व्हावं लागेल, काम करावं लागेल. त्याच्यावर जबाबदारी आहे आता अंजलीची. देवांश, ओमी आणि अंजलीच्या जोडीचं सगळं मार्गी लावायला आपली जोडी समर्थ आहे की आपण दोघंही मिळून त्यांना शिकूया. बरं, आता कॉफी घ्या. सई टीचर, जरा जास्तच हाऊस आहे ना तुम्हाला शाळा घ्यायची. नाही तुमचे सगळे हाऊस जिरवली ना तर मी पण नाव नाही लावणार. अंजली इथं परफॉर्मर. आता मज्जा येणार आहे.
अरे वा, छान कॉफी डेट सुरू आहे वाटतं. नाही अगं तसं काही नाही, सहज बोलत बसलो होतो फक्त. ये ना तू पण. नाही राहू दे. उगाच तुझ्या बायकोला वाटेल की कबाब मध्ये हड्डी म्हणून आले मी इथे, है ना? इट्स ओके. नाही नाही मॅडम, मला असं काही वाटणार नाहीये. आमची कॉफी पिऊन झाली आहे. तुम्हाला कामाच्या संदर्भात चर्चा करायची असेल ना, बसा तुम्ही निवांत गप्पा मारा. देवांश, मी देवाला दिवा लावून येते. हे एवढं आठवाल प्लीज. सो हाऊ वॉज युअर डे? आज मेहतांबरोबर मीटिंग होती ना तुझी, कशी झाली? मीटिंग ना छान झाली. आणि हो, ती मिस्टर पटेल सोबत जी उद्या मीटिंग आहे ना, त्याची सगळी तयारी झाली आहे. इफ यू वॉन्ट टू चेक एनिथिंग एल्स देन यू कॅन कम. मी तुला लॅपटॉपवर दाखवते सगळं. चल चल ना चल ना चल जाऊया. चल लेट्स गो. चल. हा वास कसला येतोय? हा कसला तरी वियर्डचा स्मेल आहे हा. सई, सई, अगं सई, अगं काय करतेस तू? तुला गॅसचा स्मेल नाही येते का? गॅसचा देवांश, खिडकी उघड पटकन. हो एक सेकंड. बापरे सई, अगं काय काय कसला आरडाओरडा चाललाय? काय झालं घरात? मम्मी गॅस ऑन राहिला होता चुकून. अगं बाई, म्हणून इतका वास सुटलाय. ठीक आहेस ना? अंजली ठीक आहे, पण आपलं घर ब्लास्ट होता राहिलं. बाई गं, देवाचीच कृपा झाली. देवाच्या कृपेने नाही, या अंजलीच्या कृपेने वाचलोय आपण. हिला वास आला आणि ही इथे पटकन आली ना, म्हणून आपण वाचलोय. अंजली, नाही मान्य आहे मला की तू आत्ताच किचन मध्ये काम करायला लागलीस. अगं पण जरा विचार करून काम करायचंस ना. आम्ही किचन सोडायच्या आधी दोनदा बघतो गॅस नीट बंद केलाय की नाही, आणि मगच बाहेर पडतो. मम्मी अहो, मी नव्हतेच किचन मध्ये. आणि सईला विचारा ना तुम्ही. सईनेच पाठवलं होतं मला वर रूम मध्ये होते मी माझ्या. मम्मा लास्ट टाइम किचन मध्ये कोण गेलं हे कन्फर्म तर कर आधी. मी गेले होते. म्हणजे मी कॉफी करायला आले होते, पण नेहमीप्रमाणे मी गॅस बंद केला होता, सुरू नव्हता. अगं नेहमी करत असशील, पण यावेळी चुकून ऑन राहिला असेल. नाही ताई, मी सांगते ना तुम्हाला, सईच्या हातून अशी चूक होणारच नाही. का नाही? देव आहे का ती? माणूसच आहे ना, मग माणसाकडून चुका होतातच. मॅडम, पण मी नेहमी जाताना गॅस बंद झालाय की हे बघते आधी आणि मग जाते. एक मिनिट बहिणी, मला असं वाटतं ना, हे कोणीतरी मुद्दामून करतंय. प्रिया एक मिनिट. दरवेळेला अंजलीला ब्लेम करायची गरज नाहीये. उलट आपण सगळे तिच्यामुळे वाचलोय. नाहीतर घरात मोठा ऍक्सिडेंट झाला असता. मी तिचं नाव तरी घेतलं, बोलले मी तिच्याविषयी काही नाही ना. मग
तुझ्या डोक्यात काय चालतं ना हे मला बरोबर कळतं. तुला बोलायची गरज नाहीये. ओमी, सेन्सलेस बडबड करू नकोस हा. तिला रूम मध्ये कसं काय वास आला? आई, इथे हॉलमध्ये जेवढी लोक होती त्यांना वास नाही आला आणि हिला रूम मध्ये वास आला. नाही रिया, आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हालाही वास आला. आम्ही पण म्हटलं की कुठला तरी वास येतोय, पण ही सई तिथं हॉलमध्येच होती पण तिला वास नाही आला. सी, आता कळलं. दरवेळेला अंजलीला ब्लेम करायची गरज नाहीये. ओमी, तुझ्या बायकोची हिस्ट्रीच अशी आहे म्हणून आम्ही बोलतो तिला, उगाच नाही बोलत. प्रिया शांत बसा तू. दरवेळेला काय तुझं? अरे उठसूट काय अंजलीला ब्लेम करत राहतेस तू? हे बघ, मी तुला शेवटचं सांगून ठेवतो, याच्यानंतर जर तू गप्प बसा ओमी, जास्त बोलू नको. एक मिनिट तुम्ही दोघेही शांत बसा प्लीज. काय चाललंय यार? एक दिवस जात नाही तुमचं बांधल्याशिवाय. देवांश, मी खरं सांगते, मी गॅस बंदच केलं होतं, मी नव्हतं ठेवलं सुरू. सई, एक मिनिट, तुम्ही काहीच एक्सप्लेन करायची गरज नाही. सी किचन आहे, खूप कामं असतात इथे, धावपळीत झालं असेल यार. इट्स ओके. आता काही घडलंय का? नाही ना, सगळं अंडर कंट्रोल आहे ना. मग त्याच्यावर डिस्कशन नको आहे मला. चला चला सगळे, चला 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 सगळे चला. सांभाळून करत जा सई, बिचारी.